तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर झाले 2 ते 3 दिवसापासून आपला ब्लॉग येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की माझी 12 तास ड्युटी चालू असल्यामुळे मला सकाळी 8 वाजेला आलं की संध्याकाळी 8 वाजेलाच घरी जातो. त्याच्यामुळे मला काही शूटच करणं होत नाही. त्याच्यामुळे आपला ब्लॉग नाही येत आहे. तर आपला ब्लॉग आता आज येणार आहे. तर आजच्या दिवस मध्ये जे काही घडामोडी होईल, चला तर मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, मला करावं लागली बघा 24 घंटे ड्युटी. मी काल सकाळी 8 वाजेला आलो होतो. तर रात्री 8 वाजेपर्यंत केलं. त्यानंतर माझा रेडिओवर नाही आलं. मग मला नाईटला पण थांबायचं काम पडलं आणि आता 8 वाजेला घरी जायचं आहे. तर बघा, काल सकाळी 8 वाजेला आलो होतो ड्युटीवरती, तर आज सकाळी 8 वाजेला आता घरी जाणार आहे. फक्त एक छोटंसं काल डब्बा आणण्यासाठी एक 10-15 मिनटं घरी गेलो होतो संध्याकाळी. तेव्हापासून नुसतं कंपनीमध्येच आहे. पण मी मध्ये काही शूट पण नाही केलं. मला काही म्हणजे शूट करण्याची आशच नव्हती, एवढं काही इच्छाच नव्हती शूट करण्याची. पहिलंच एवढं वैतागून गेलो होतो, त्याच्यामुळे मी काही शूटच नाही केलं ते. पण आता मी तुम्हाला हे सकाळी सांगतो, दिवस निघाल्याच्या नंतर माझ्यासोबत असं घडलं का. असं वाटत नव्हतं असं होईल, पण एखाद्या वेळेस होतं असं. डायरेक्ट 24 घंटे ड्युटी करायला काम करून काय करावं. आता थोड्या वेळाने मी आता घरी झालो. तर मित्रांनो, त्यानंतरला मी घरी गेलो होतो. घरी गेल्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो आणि म्हटलं आता झोपून राहावं. कारण की मी काल केली होती 24 घंटे ड्युटी आणि मग म्हटलं आता झोपून राहावं. आपल्याला संध्याकाळी एकदा नाईटला जावं लागेल. पण त्याच्यामध्ये असा ट्विस्ट घडला की मला एक 10 ते 10:30 वाजेला कॉल आला की आज कंपनी बंद राहणार आहे आणि तुला रिपीट ड्युटीला येणार आहे. नाईटला कंपनी चालणार आहे. त्याच्यामुळे मग मी परत 12 वाजेला ड्युटीला आलो आहे आणि आता वाजले बघा 6. मध्ये मी काही शूट करणं झालंच नाही मला. तर मी आत्ता शूट करतो आहे. बघा तुम्ही, झोपेनं माझे डोळे नुसतं लाल झाले, डोळे असे तराटून गेले, झोप नाही. रात्री थोडं फक्त 2 तास झोपलो होतो, त्यानंतर तुला झोपच नाही आली. मग काय आहे, फक्त असे डोळे असे तराटून गेले. आता कधी घरी जावं आणि कधी आराम करावं, रेस्ट. तर घरी गेल्याच्यानंतर म्हणजे घरी जायला तर अजून 2 तास बाकी. पण घरी गेल्याच्यानंतर जेवण करून लगेच जे झोपलो की लगेच सकाळीपर्यंत उठायचं कामच नाही असं झालेलं आहे मला. म्हणजे इथं पण काही एवढं काही काम नाही, पण डोळे असे नुसतं असं म्हणते की आता कधी रेस्ट भेटेल म्हणून. असे असतात मित्रांनो कंपनीचे आहे, काम करावंच लागतं. तर मित्रांनो, मी आहे बघा आता ड्युटीवरती आणि आज एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पाऊस पडत होता. खूप छान वाटतं आहे. वातावरण पण एवढं थंड झालेलं आहे. नाहीतर सलग 1 महिना होत आलेला आहे. जून लागल्यापासून पावसाचा पत्ता नव्हता. पण आज थोडंसं एकदम मस्त वाटतं आहे बघा. एवढं छान वाटतं आहे, एवढं मस्त पाऊस आलं, थंड वातावरण झालेलं सगळीकडे. सध्याला कंपनीमध्ये फक्त व्हिडिओ घेण्यासाठी मी थोडंसं बाहेर आलेलो गच्चीवरती. तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा, ढगा मस्त काळे काळे झालेले. पाणी एक म्हणजे हवा सुटलेली. हवा सुटल्याच्यानंतर पाऊस जातो, तर हवा सुटायला नाही पाहिजे. मला खूप जास्त आता हवा पण सुटलेली. पाऊस यायला लागला की हवा सुटते, मग हवा सुटल्याच्यानंतर पाऊस जातो, तर हवा सुटायला नाही पाहिजे. एवढं मस्त नजारा झालेला आहे आणि वातावरण पण एवढं थंड झालेलं आहे आणि हवा खूप जास्त सुटलेली आहे. आता पाऊस चालू होता, पण हवा सुटली की लगेच पाऊस गेला बघा. खूप मस्त आहे, खूप छान वाटतं पाऊस पडला.